तिथली गंडोला राईड म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारा अक्षरशः खरंच म्हणजे मी तरी म्हणेन की प्रत्येकाने हे अनुभव घ्यायला पाहिजे. अ, खाली पूर्ण हिरवा गच्च गालिचा होता. वर पूर्ण बर्फाचे डोंगर होते आणि त्याच्यामध्ये आमचा गंडोला राईड म्हणजे आपलं उडण खटोला म्हणता येईल त्याला. तो असा 6-6 जणांना घेऊन जाणं-येणं त्याचं ह्या टेकडीवरून त्या टेकडीपर्यंत चालू होतं. आणि तिथे सोडल्यानंतरचा तोही बर्फ खूप छान होता. पहिल्या दिवशी प्रमाणेच आम्ही तिथे पण सगळ्या राईड एन्जॉय केल्या. आणि तिथे एक अनुभव आला की जो आपला इथला नेहमीचा बर्फ असतो तो खूप वेगळा असतो आणि तिथला एवढा स्मूथ असतो की त्याचा स्पर्श आपल्याला हवासा वाटतो. कारण हा बर्फ आम्ही पहिल्यांदा काश्मीरमध्ये अनुभवला. त्यानंतर आम्ही एक दिवस शिकारा राईड केली दल लेकमध्ये आणि तिथला जो बोट हाऊसचा आनंद आहे तोही घेतला. खूप म्हणजे अ, असं म्हणता येईल की खरंच तिथल्या त्या पूर्ण दल लेकमध्ये एक लाकडी घरात राहणं आणि तिथला ते उबदारपणा अनुभवणं म्हणजे पाण्यामध्ये एवढी ऊब अनुभवणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता. आणि त्याच्यामध्ये शॉपिंग, कारण बोटमधून शॉपिंग करणे हे मला असं वाटतं की फक्त काश्मीरमध्येच झालेलं आहे. तर तो एक आम्ही अनुभव घेतला. तिथे आपल्याला अ, याच्यापासून असं म्हणता येईल की ज्वेलरी पासून तर काश्मीरी केशरपर्यंत त्याच्यानंतर शिलाजीत वगैरे तिथलं जे काय आहे ते सगळं आपल्याला त्या बोट हाऊसमध्ये मिळत होतं. लोकं तिथे शिकाऱ्यामध्ये त्यांचं ते दुकान घेऊन यायचे आणि आपल्या जिथे आपण राहत होतो त्या बोटमध्ये त्यांचं दुकान ते मांडायचे. आपण तिथे खरेदी करायचो. म्हणजे हा एक खूप छान अनुभव होता. त्यानंतर आम्ही एक दिवस पेहलगामला गेलो. जायचं की नाही हे सुरू होतं कारण मनात थोडीशी भीती होतीच की नेमका अटॅक होऊन गेलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे आमच्याकडे 44 आम्ही महिला होतो आणि 7 पुरुष होते फक्त. त्याच्यामध्ये 3 जण जवळ-जवळ 65च्या वयाचेच होते. बाकी 2-3 जणच बऱ्यापैकी तरुण होते. तर एवढ्या महिला घेऊन जायचं पण आता महिलांची तशी तयारी होती की नाही आपल्याला जायचंच आहे. त्याच्यामुळे भीती वगैरे सगळ्यांनी दूर फेकली. आणि आम्ही खरेदी वगैरे करून एक दिवस आम्ही खरेदी पण केली, शॉपिंग भरपूर केली काश्मीरमध्ये आणि पेहलगामला गेलो. तिथे पोहोचेपर्यंतही थोडीशी मनात धाकधूक होती. गाडीचं वातावरण आमचं थोडंसं शांतच होतं. कारण भीती होतीच आणि त्याच्या आधी पण एक म्हणजे असं आपल्याला दर्गा वगैरे लागतो. तर त्या दर्ग्याच्या तिथेही आम्ही जिथे बजरंगी भाईजानची शूटिंग वगैरे झालेली आहे, तो दर्गाही आम्ही दुरूनच पाहिला. आणि तिथून मग आम्ही समोर पेहलगामला गेलो. जाई-जाईपर्यंत संध्याकाळ झाली होती. आणि तिथे नदीच्या काठावर खूप छान आमची हॉटेल होती. अ, आणि 3 मजली हॉटेल होती. पण गंमत अशी की खालच्या मजल्यावर राहायला कोणीच तयार नव्हतं. कारण सगळ्यांना भीती वाटत होती की जर आपण खालच्या मजल्यावर राहिलो आणि अटॅक झाला तर आपलं काही खरं नाही. आणि माझं मत मात्र वेगळंच होतं त्या बाबतीत. कारण एवढ्या दुरून जर आपण गेलो, तर तिथला तो नदीचा पाण्याचा खळखळाट, रात्रीचं तिचं ते सुमधुर संगीत आणि तो तिथला मंद हॉटेलचा प्रकाश, हे मला खरंच वेडं करणारं दृश्य होतं आणि मला ते अनुभवायचं होतं. म्हणून माझ्यासोबत जी माझी मैत्रीण होती सविता, तिला मी बोलले, की "सविता, आपण निसर्ग अनुभवण्यासाठी खालच्या रूममध्ये मुक्काम करू." ती पण तयार झाली कारण ती माझी दुबईतली पण मैत्रीण होती कारण आम्ही दोघींनी दुबई टूर पण सोबत केला होता. तर माझ्या म्हणण्यावर ती लगेच तयार झाली आणि नंतर मग 2 रूममध्ये पण बाकीच्या तयार झाल्या, की नाही ठीक आहे आपण खाली मुक्काम करू. आणि महत्वाचं म्हणजे रूम पूर्ण काचेची होती आणि अटॅक व्हायला तिथे काहीच लागत नव्हतं. पण भीती पण होती आणि इकडे ओढ पण होती निसर्गाची, की एवढ्या दूरचा आणि इतका छान निसर्ग आपण परत कधी अनुभवणार आहे. त्याच्यामुळं मग म्हटलं ठीक आहे जे असेल ते असेल आणि आम्ही छान तिथे रात्री मुक्काम केला. खूप वेळ तर झोपलोच नाही कारण टेम्परेचर 3 डिग्री गेलेलं होतं रात्रीचं. थंडी अशी वाजत होती, की दार उघडायला जरी आपण गेलो तरी पण दात वाजत होते. आणि सकाळ जेव्हा झाली, तर तिथे आम्हाला हॉटेलमध्ये आधीच सूचना केलेली होती, की सकाळी लवकर काही तुम्ही उठू नका. पण एक मनाला वेड लावणारच ते वातावरण असल्यामुळं आम्ही तिथल्या तिथे बेडवरच उठलो आणि खिडक्या वगैरे उघडून समोरचं खरंच अनुभवत होतो. तर ते दृश्य अजूनही म्हणजे डोळ्यात असं साठवलेलं होतं, की
नदीतलं जे पाणी आहे तर ते पाणी गोठलेलं होतं काही ठिकाणी. त्याच्यानंतर त्याच्यातून अशा काही ठिकाणी अशा वाफा येत होत्या आणि समोर हिरवा गच्च नुसता नदीच्या काठावरचं हिरवं गच्च आणि समोर पूर्ण पुन्हा बर्फाचे डोंगर आणि त्याच्यामध्ये आमची हॉटेलमधला तो मंद प्रकाश म्हणजे खूप छान. आणि तिथे मग रात्री तर आम्ही खूप सारे फोटो एन्जॉय केले तिथे. नाही, नाही म्हणत असतानाही चला उशीर झाला, आपल्याला लवकर जायचंय, पण कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. इतकं त्या फोटोसाठी आम्ही वेडे झालो होतो, कारण अनुभवच तसे होते आणि निसर्गच तसा अप्रतिम होता. म्हणजे असं मला म्हणता येईल, की मला माझ्याकडे शब्द पण नाही त्याचं वर्णन करण्यासाठी. इतकं छान वातावरण होतं, जे अनुभवायलाच पाहिजे फक्त. तर दुसऱ्या दिवशी पण आम्ही सकाळी खूप खूप सारे फोटो वगैरे काढले. त्यांनी छान आमच्यासाठी म्हणजे महाराष्ट्रीयन नाश्ता बनवला होता. पोहे आणि उपमा आणि खूप टेस्टी बनवला होता. म्हणजे तिथल्या लोकांचं खरंच खूप प्रेम आहे आपल्यावर. मग आम्ही भरपूर नाश्ता वगैरे केला आणि परत आम्ही काश्मीरला आलो. त्यानंतर काश्मीरला आम्ही एका हॉटेलमध्ये परत मुक्काम केला आणि उरलेली खरेदी वगैरे केली. कारण प्रवास म्हटलं की आपल्याला खरेदीचं खूप वेळ राहते. सगळ्यांनी मनसोक्त खरेदी केली आणि नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. दुसऱ्या दिवशी आमची 8ची 8:30ची फ्लाइट होती दिल्लीवरून श्रीनगरवरून दिल्लीला. तर आम्ही सकाळी 6लाच निघालो. 6ला हॉटेल वगैरे सोडली आणि नंतर मग आम्ही जेव्हा दिल्लीला आलो, तेव्हा आम्हाला अ, म्हणजे तेव्हा असं वाटलं, की अरे आपण कोणत्या वातावरणातून आलो. तोपर्यंत डोक्यात भीती नव्हती, काहीही वाटत नव्हतं. पण तिथे आल्यानंतर असं वाटलं, की नाही चला आपण सुखरूप आज दिल्लीपर्यंत आलो आणि दिल्लीला आलो म्हणजे असं वाटलं, की आपण आता सुरक्षित ठिकाणी आहोत. असा हा माझा प्रवास मी आज तुमच्यासोबत शेअर केला आणि मलाही खूप समाधान मिळालं, की एरवी माझा हा प्रवास अविस्मरणीय झालाही नसता कदाचित. पण एवढा मोठा हल्ला होऊन आम्ही तिथे 7 दिवस मुक्काम केला. हे आमच्यासाठी आणि सगळ्यांसाठीच खूप महत्वाचं होतं, की एक महिला असून 44 महिला सोबत आहेत, 3 बुजुर्ग माणसं सोबत आहेत आणि एवढं असतानाही यांनी एवढा छान प्रवास केला, पूर्ण केला आणि एन्जॉय केला. हे आमच्यासाठी खूप होतं. वाशिमला जेव्हा आम्ही पोहोचलो, तेव्हा पत्रकार वगैरे आणि माझ्या काही मैत्रिणी पण तिथे स्वागतासाठी आल्या आणि पूर्ण वाशिमकरांनाही आमचं खूप कौतुक वाटलं. नातेवाईकांना तर वाटणारच, पण वाशिमकरांनाही खूप छान वाटलं, की एक वाशिमचा ग्रुप सक्सेस होऊन आपला प्रवास पूर्ण करून वाशिममध्ये परत आला. तर आपल्याला हा माझा प्रवास कसा वाटला, हे आपण आपल्या कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि माझे नवीन-नवीन व्हिडिओ आपण शेअर पण करत जा. त्याला सबस्क्राईब करा आणि बघत जा. धन्यवाद.